आम्ही जात आहोत सफाळ्याला. आमच्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे, तर त्यानिमित्त आम्ही पूर्ण फॅमिली जात आहोत. सो मित्रांनो, आम्ही रेडी झालेले आहेत आणि आमचा मृणांक बघा आज नाखवा झालेला आहे. नाखवा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तो आम्ही जात आहोत पूर्ण फॅमिली ऑलरेडी. आता आम्ही इथे तिघच जणच आहोत. अजून स्मिथची वाट बघत आम्ही थांबलेलो आहोत. बाकीची मंडळी बाय ट्रेनने बाईकने पुढे गेलेलेच आहेत. आम्ही जात आहोत सफाळ्याला. आमच्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे, तर त्यानिमित्त आम्ही पूर्ण फॅमिली जात आहोत. आता पूजा ते फक्त आमच्या ज्योतिताई नाही येणार मिळत, काही कारणास्तव नाही येणार मिळत, पण आमची पूर्ण फॅमिली जाणार आहे. इथून ऑलरेडी आम्ही मच्छी वगैरे सर्व घेतलेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत रोरोने बाय रोरो तसं, आणि तिथून सफाळ्याला. सो मृणांक आमचा पहिल्यांदा यापुढे रोरोने गेलेला होतो आम्ही, आशापुरी मंदिरात गेलो, पण आमच्या यदविकची ही पहिलीच ट्रिप आहे. यदविक दिसत नाही, पूर्ण गुंडाळलेला आहे. आणि हा बघा, याला व्हिडिओ याचं काय वेळ आहे काय माहिती. हा भाई ब्लॉगर होणार आहे, ब्लॉगर भाई आमचा. तो व्हिडिओ भरपूर मजा येणार आहे. आता आजच हळद आहे, उद्या लग्न आहे, पण आम्ही 2-3 दिवस सफाळ्याला गेलो म्हणजे 2-3 दिवस राहतातच आम्ही. आणि आम्ही घरी येणार आहोत संडेला. सो आता पेट्रोल टाकून झालेलं आहे आणि स्मिथची वाट बघत बसलो आहे. आणि स्मिथ आला तर निघणार आम्ही लगेच. आणि आमची हल्दीची मजा, लग्नाची मजा तुम्हाला हा व्लॉग मी हळदीचा लग्नासाठी वेगळा व्लॉग बनवेलच. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आमची मजाही बघा, आमचे एन्जॉयमेंट पण बघा. आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो. झूम किती 1 आणि 2 आहे ना? 1 आणि 2 1च आहे. 1x वर झूम आहे. गर्दी आहे म्हणजे आम्ही पोहोचलेलो आहोत मारुंबल जेटीवर आणि इथे भरपूर गर्दी आहे बघ, पूर्ण लाईन. आता ह्या फेरीबोटीला जायला मिळतंय काय माहिती. आता बोट आलेली आहे बघा, आणि ह्या बोटीला चान्स मिळेल असं वाटतं. नाही मिळालं तर नेक्स्ट बोटीला, म्हणजे आणखी इथे अजून अर्धा पाऊण तास जाईल, अर्धा पाऊण तास आणखी जाईल. चला, इथून प्रवास कमी आहे, 15 मिनिटाचाच आहे, पण गाडी उतरून आणि परत गाडी चढवायला वेळ लागतो. चलो. पूजाताई आणि स्मिथ रोरोची तिकीट काढत आणि मी जाणार होतो, पण कशी गाडी हळूहळू पुढे गेवलं की म्हणून मी थांबलेलो आहे. तर पूजाताई संधे मी जाऊन येतो. गेल्या तिकीट काढायला, आता बघू. गाड्या निघत आहेत बघा, अजून गाड्या या निघत आहेत. पूर्ण रोरो रिकामी होईल, त्यानंतर सर्व लाईननुसार गाड्या लागल्या आहेत त्यात चढून. त्याच्यानंतर आता कितवा आपला नंबर आहे मलाही माहिती नाही. आता हळूहळू करून चाललेले आहेत, रोरोमध्ये गाडी घ्यायला लावलेले आहेत. हळूहळू करून चालले. आता आपला नंबर लागतोय की काय माहिती. या फेरीला नाही लागलं तर नेक्स्ट फेरीला लागेल तर काय. आता बाकीचे पिंकीताई वगैरे मागे येतात, पप्पा वगैरे गेलेले आहेत पुढेच. गेलो की लगेच तयारी करून त्याच्या घरी जावं लागेल हल्दीला. सो मित्रांनो, रोरो निघालेले आहे बघा, आणि आपला
शेवटची गाडी आपलीच होती, पण एकदम म्हणजे गाडी लावायला जागाच नव्हती. सो जाऊ द्या, आता आपण नेक्स्ट रोरोला जाऊया. तोपर्यंत आता रेस्ट करूया. बघा बसलेले आहेत मस्त मध्ये. आणि ह्या रोरोमध्ये भरपूर आमची घरची मंडळी गेली. आता पिंकीताई वगैरे येतील, ते आम्हाला ह्या रोरोला मिळतील. बाकी पूर्ण काळोख. आणि इथे ना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आले ना की खूप भारी वाटतं बघायला. खरंच मारुंबळची काही तर लाईटची सोय नाही मिळत सध्या, म्हणून काळोख दिसतोय पूर्ण. चला, रोरो निघालेली आहे बघा. फायनली रोरो आलेली आहे बघा. आणि जवळपास आमच्या घरचे आमचे काका वगैरे सगळे याच रोरो आहे. नवापूरचे काका वगैरे पण. आता आपला पहिलाच नंबर आहे, लगेच घुसूया काय. तसं रिकामी झालं जरा, अजून रोरो स्टे होत आहे व्यवस्थित. आता आम्ही लगेच आलेलो आहोत जलसारला, ते मावशीकडे. सो इथे पटकन रेडी होतील आणि नंतर जातील मग हल्दीला. सो आता आमची लेडीज मंडळी लागलेली आहे तयारी करायला, आणि तयारी केली का आता लगेच निघतील. बघा तयारी झाली की लगेच निघूया. मित्रांनो, प्रत्येक फेरी हे लेट असतात. प्रत्येक फेरी एका पण लग्नाला लवकर आलेलं नाही मिळत. आम्ही इथून 6 वाजल्यापासून यांची वाट बघतात आणि हे आलेले आहेत जवळजवळ 10:30 वाजता. तास झाला असेल, तुम्ही विचार करा. आमचा शो संपला. सो मित्रांनो, आम्ही रेडी झालेले आहेत. आणि आमचा मृणांक बघा आज नाखवा झालेला आहे. नाखवा बाहेर कॅपचा टोपीचा वैताग आलेला आहे, कंटाळला आहे तो. आता रेडी झालेलो आहेत. बाकी मध्ये लेडीज लोक रेडी होतात. आणि आता निघूया 5-10 मिनिटात. चला भेटूया लगेच हळदीला मंडपात आत्याकडे. चलो चला. मित्रांनो, ऑलरेडी आम्ही लग्नात लेट आलेलो आहोत. आणि आले हे बघा लगेच जेवणावरत आहे. सगळ्यांचं जेवण ऑलमोस्ट उरकून झालेलं आहे आणि आम्ही इतक्या लेट आलेलो. चला अगोदर जेवून घेऊया आणि नंतर जाऊया नाचायला. साजनी माझ्या बाया भोगल्या साजनी माझ्या बाया भोगल्या
मी झालं आडवं तुझ्या